सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। लोकमंगलच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची कबुली खुद्द सुभाष देशमुख यांनी दिली आहे। अनियमिततेची शिक्षा भोगायला तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या नोटा व्यवहारात येतील अशी आशा होती, म्हणून रक्कम बँकेत ठेवली, मात्र ही रक्कम बेहिशेबी किंवा निवडणुकीची नाही असंही सुभाष देशमुखांनी स्पष्ट केलंय। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यात सापडलेल्या 91,50,000 रोकड का ठेवली याचा खुलासा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। नोटाबंदीनंतर 8 दिवस उलटले तरी 91 लाखांच्या 500 आणि 1000च्या नोटा लोकमंगल मल्टीस्टेटने का ठेवून घेतल्या होत्या असा प्रश्न निवडणूक आयोगाने विचारलाय। गुरुवारी मात्र सुभाष देशमुख यांनी पकडण्यात आलेले पैसे अधिकृत असल्याचा दावा केला होता। माझ्याकडे लोकमंगल बँक आहे, पतसंस्था आहे, मल्टीस्टेट आहे। या मल्टीस्टेटच्या शाखेच्या पैसे एकत्र केलेले आहेत, त्यांचा कॅशबुक आहे। अपप्रचार करून किंवा चुकीची माहिती तपासणी केलेली आहे, त्याच्याबद्दल कौतुक आहे। पण मला असं वाटतं याच्यात कुठलंही चुकीचं काम नाही। माझ्याकडे बेकायदेशीर पैसा नाही, माझ्याकडे चुकीचा पैसा नाही, ते बँकेचे पैसे शाहवादीनं म्हणून ठेवलेली ही चूक आहे, मी मान्य करतो ना। मी व्यवहार करत असताना म्हणजे सुदैवानं 20 वर्ष झाले मी व्यवहार करतो। ह्या राजकारणातून मी व्यवसाय करत नाही, परंतु व्यवसायातून राजकारणात आलो आहे आणि त्यामुळे व्यवसायातले सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि व्यवसाय करत असताना कुठलंही काम करत असताना चुकीचं होणार नाही, परंतु अनियमितता नक्की होत असेल। एखाद्या वेळेस चुकीचं अनियमितता झाली असेल, म्हणजे अनेक गोष्टीच्या अनियमितता होत असेल, पण अनियमिततेला काय शासन आहे ते मी भोगायला तयार आहे। पण ह्याच्यात चुकीचे पैसे, बेहिशोबी पैसे, कुठलं तरी कुणीतरी म्हणते की निवडणुकीचे पैसा, बिलकुल नाही। निवडणुकीचा पैसा वगैरे ह्याच्यात काही शंका नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।